कार्यकर्ते जे आहेत ते इथं आता पोलीसही मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत। जी घटना जी घडली आहे या घटनेचं जे घटनास्थळ आहे ते घटनास्थळ म्हणजे ही बस जी आहे ती बस प्रोटेक्ट करणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। याचं कारण का सारखी आंदोलनं जी आहेत ती इथं होताना दिसत आहेत। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आंदोलन करतात। जी माहिती आपल्याला मिळते ताजी त्यानुसार या बसमध्ये नेल्यानंतर अत्याचार केल्यावरती या आरोपीनं या जी पीडित मुलगी आहे तिला धमकी दिलेली होती, तुला जिवे जर कुणाला सांगितलं तर तुला जिवे मारेल। ही केवळ एकच घटना नाही आहे। या स्वारगेटच्या मध्यवर्ती ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानकात मध्ये लावलेल्या गाडीमध्ये हा सगळा प्रकार घडतो। इथं सुरक्षा रक्षक आहेत ते काय करत होते हा मुद्दा आहे, CCTV आहेत ते काय करत होते हा मुद्दा आहे। स्वारगेट स्थानकाचे जे आगार आहेत डेपोज आहेत आता इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे। आंदोलनं होत आहेत हे बघून मोठ्या संख्येनं पोलीस आले, मात्र एरवी पोलीस येतात गाड्या चेक करतात आणि निघून जातात। इथली सगळी ही परिस्थिती आपण डेपोची पाहतोय। अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे, गाड्या ज्या दुरुस्तीसाठी आणल्या जातात या गाड्यांचा वापर नेमका कशासाठी होतो, इथले कर्मचारी चालक जे आहेत ते इथं अनेकदा या गाड्याच्या दुरुस्तीसाठी येतात। या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांमध्ये दारू पिताना आढळून येतात। जी माहिती मिळते आपल्याला सूत्रांकडून त्यानुसार काही इथले काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या म्हणण्यानुसार वेश्या व्यवसायसुद्धा इथं चालतो। जे चालक वाहक बाहेरून येतात त्यापैकी काही जण किंवा इथं काम करणारे कर्मचारी जे आहेत ते इथं आल्यावरती या तुटलेल्या बस ज्या आहेत गैरप्रकार जे आहेत ते मोठे। पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरे यांनी तोडफोड केलेली आहे। स्वारगेट बस स्थानकातल्या बसमध्ये कंडोमची पाकिटं, दारूच्या बाटल्या, मुलींचे कपडे सापडलेले आहेत आणि अशामध्येच 26 वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे। त्यानंतर वसंत मोरेंसह शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर शिवसेना उभाटाची महिला आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळेला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सध्याची आपण दृश्य बघतोय ती सुरक्षा रक्षकांची केबिन आहे आणि वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या केबिनची तोडफोड केलेली आहे। अतिशय संतापजनक अशी घटना काल पुण्यामध्ये घडलेली आहे, स्वारगेटच्या बस स्टेशनवरती घडलेली आहे आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळत आहेत। तिकडे ज्या काही जुन्या बसेस लागलेल्या आहेत त्या ठिकाणी काही महिलांचे कपडे सापडलेले आहेत, कंडोमची पाकिटं सापडलेली आहेत, आक्षेपार्ह गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या बघायला मिळत आहेत। त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणची तोडफोड केलेली आपल्याला बघायला मिळते। अतिशय संतापजनक अशी खरं तर घटना म्हणावी लागेल। त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळतात। 26 वर्षीय तरुणीवरती काल अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर प्रशासनाकडून जी मिळणारी उत्तर आहेत ती सुद्धा संतापजनक असलेली आपल्याला बघायला मिळत आहे। स्वारगेटमधून ठाकरेंच्या सेनेकडून सुरक्षा रक्षक कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरे यांनी तोडफोड केलेली आहे। स्वारगेट बस स्थानकातल्या बसमध्ये कंडोमची पाकिटं, दारूच्या बाटल्या आणि मुलींचे कपडे सापडलेत। आपण बघितलं होतं कालच 26 वर्षाच्या तरुणीवरती या ठिकाणी अत्याचार सुद्धा करण्यात आलेले आहे। माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते, म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं आणि ही इतक्या आतमध्ये की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनमध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही। मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात, इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत आणि ते पण चारही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये। मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो, इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो, इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत, ही 20 लोक काय करतात। आता मला इथं माहिती कळाली गेल्या 5 दिवसापासून तो या ठिकाणच्या टॉयलेट पाशी झोपतोय। म्हणजे जर तो इथं आतमध्ये या आगाराच्या आतमध्ये झोपते, मग सुरक्षा कर्मचारी काय करत होते, 4-5 दिवसापूर्वी जर तो सस्पेक्टेड होता तो इथं येऊन झोपतोय तर त्याला बाहेर हाकलला असता तर हा प्रकार घडलाच नसता। आणि सुरक्षा केबिनच्या समोर जिथं सुरक्षा केबिन आहे त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार झालाय।
तिने फुकट दिलेला लॉज आहे बस, हा बस. गुन्हेगारांना लपण्यासाठी दिलेली जागा आहे. इथं अवैध धंदे चालतात काय अशी शंका आहे. हे कपडे आणि हे चादर कशाची दाखवताय तुम्ही? बघा ना, ह्या बाईची साडी आहे, इथं चादर आहे, इथं कंडोमची पाकिट आहेत, दारूच्या बाटल्या आहेत. अहो भयानक प्रकारे हा. इथे एखादा समोर गँग रेप झाला तरी कुणाला कळणार नाही. आजपर्यंत महिला असुरक्षिततेचे किती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यावर काय होतंय. आज जी नालायक अशी घटना इकडे घडलेली आहे स्वारगेटच्या मेन आगारामध्ये, आज 5:30 वाजता जो अगदी घाणेरडा लाजिरवाणा प्रकार झालाय. तुम्ही आमच्या मागे बघू शकता, ज्या 3 गाड्या उभ्या राहिल्या शिवशाहीच्या, या 3 गाड्यांमध्ये सगळी सोय केलेली आहे. जे काही कृत्य झालेले आहे त्याची सगळी सोय आहे. तिथे गाद्या आहेत, तिथे त्यांचे रग पडलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांचे कपडे पडलेले आहेत तिथे. बसमध्ये घाणेरवाणी हो या बसमध्ये